नमस्कार बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे आयोजित ऑनलाईन शिक्षण वर्गात आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत इयत्ता पहिली, विषय आहे मराठी, कविता आहे वेड कोकरू। या कवितेचे कवी आहेत मंगेश पाडगावकर। या घटकाची अध्ययन निष्पत्ती ही याप्रमाणे आहे आणि हा माझा परिचय। आज आपण वेड कोकरू ही कविता अभ्यासणार आहोत। आपल्या पुस्तकातील पान नंबर 65 वर ही कविता दिलेली आहे। या कवितेचे कवी आहेत मंगेश पाडगावकर। प्रथम मी ही कविता वाचून दाखवते, तुम्ही त्यावर बोट ठेवा आणि लक्षपूर्वक ऐका। वेड कोकरू खूप थकलं, येताना घरी वाट चुकलं। अंधार बघून भलतच भ्यालं, दमून दमून झोपेला आलं। शेवटी एकदा घर दिसलं, वेड कोकरू गोड हसलं। डोकं ठेवून गवताच्या उशीत, हळूच शिरलं आईच्या कुशीत। आता आपण ही कविता चालीमध्ये म्हणूयात, तुम्हीही माझ्या बरोबर म्हणायचे या। वेड कोकरू खूप थकलं, येताना घरी वाट चुकलं। अंधार बघून भलतच भ्यालं, दमून दमून झोपेला आलं। शेवटी एकदा घर दिसलं, वेड कोकरू गोड हसलं। डोकं ठेवून गवताच्या उशीत, हळूच शिरलं आईच्या कुशीत। हळूच शिरलं आईच्या कुशीत। आवडली ना तुम्हाला ही कविता? तुम्ही सुद्धा अशीच म्हणायची आहे। कोकरू म्हणजे मेंढीचे पिल्लू, हे तुम्हाला चित्रावरून समजलेच असेल। आता मी इथे काही समान उच्चार वाटणारे शब्द व त्यांच्या जोड्या दिलेल्या आहेत। प्रथम मी त्याचे वाचन करते, तुम्ही लक्ष देऊन नीट ऐकायचं आहे बरं का। थकलं चुकलं, भ्यालं आलं, दिसलं हसलं, उशीत कुशीत। हे शब्द व त्यांच्या जोड्या नीट वहीमध्ये बघून लिहा। आणि हा पाठ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद।